हॅलो फ्रेंड्स, नीडल सिग्नेचर बाय किरण या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये फ्लेअर्ड टॉपचं कटिंग कसं करायचं आहे ते बघितलं आणि आज आपण याची स्टिचिंग करायला शिकणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला एक पार्ट घ्यायचा आहे, फ्रंट किंवा बॅक पार्ट। इथे मी एक पार्ट घेतलेला आहे आणि ही आपल्याला कळी आपण जे 4 कळ्या कट केल्या होत्या त्यापैकी एक घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ती अटॅच करून घ्यायची आहे। मी पुढे दाखवेलच तुम्हाला ते कसं कुठे आपल्याला जोडलेलं आहे आणि जोडल्यानंतर ते कसं दिसेल ते। एका साईडची कळी आपली जोडून झालेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने कमरेपासून ते खालीपर्यंत ही अशा पद्धतीने दिसत आहे। आणि आता आपल्याला बघा दुसऱ्या साईडला लावून घ्यायची आहे। तुम्हाला दिसतच आहे की कमरेच्या साईडला टोकदार आणि जे जास्त भाग आहे तो खालच्या साईडने, अशा पद्धतीने आपल्याला हे कळी अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडच्या कळ्या जोडल्यानंतर ते कसं दिसत आहे ते। मी अशा पद्धतीने कमरेपासून खालीपर्यंत दोन्ही साईडने ह्या कळ्या अटॅच करून घेतलेल्या आहेत। आपल्याला दोन्ही फ्रंट आणि बॅक पार्टला अशाच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला आता नेक तयार करायचा आहे। त्यासाठी इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे, त्यावर 3 इंच विड्थ आणि 6.5 इंच लेंथचा असा स्क्वेअर बॉक्स तयार करून घेत आहे। याच्यावर आपल्याला व्ही नेक तयार करायचा आहे। इथे स्केलने आपल्याला अशा प्रकारे व्ही नेक करायचा आहे आणि थोडासा कर्व करायचा आहे अशा पद्धतीने, आणि साईडला 1-1 इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करून इथे मार्जिन घ्यायचं आहे। त्यानंतर ते कट करायचं आहे। पद्धतीने आपल्या इथं व्ही नेक डिझाइन कट झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ते एका फॅब्रिकवर पेस्ट करायचं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन सुद्धा ठेवायचं आहे। पण जे नेकच्या बाजूने थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे त्याच्यावर आपल्याला स्टिच करायचं आहे, त्यावर फोल्ड करायचं आहे। त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि फ्रंट पार्टच्या सेंटरला एक कट द्यायचा आहे नेकसाठी, आणि आपण जे आता नेक तयार केलं होतं त्याच्यासुद्धा सेंटरला एक कट द्यायचा आहे आणि त्या सेंटरवर आपल्याला हे नेक ठेवायचं आहे। फ्रंट पार्टच्या राईट साईडवर आपल्याला हे नेक ठेवायचं आहे। आपल्याला एक सरळ स्टिचिंग करायची आहे स्ट्रेटमध्ये, आणि त्यानंतर पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला स्टिच करायचं आहे। कॅनव्हासच्या कडेकडेने आपल्याला स्टिचिंग करायची आहे आणि साईडला थोडंसं मार्जिनसुद्धा ठेवायचं आहे। आपल्याला तिथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत यासाठी।
अशा प्रकारे आपलं हे इथे नेक तयार झालेलं आहे. त्याला पलटवून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला टॉप स्टिच करायचा आहे. आता यावर आपल्याला लेस अटॅच करायची आहे पूर्ण राऊंडमध्ये. इथे आपल्याला टोकावर अशी एक प्लीट द्यायची आहे, जेणेकरून तिथे व्यवस्थित असा व्ही शेप दिसेल आपला टोकदार. आणि त्यानंतर आपल्याला सुई आतमध्ये ठेवून साईडला पलटवून आपल्याला ते इकडच्या साईडचं स्टिच करायचं आहे. अगोदर आपण लेसच्या वरच्या साईडला स्टिच केलं होतं. आता लेसच्या खालच्या साईडला सुद्धा आपल्याला स्टिच करायचं आहे, म्हणजे तिथे व्यवस्थित अशी लेस अटॅच होईल. अशा पद्धतीने आपलं इथं नेक तयार झालेला आहे, लेस अटॅच झालेला आहे. त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट तयार करायचा आहे. त्यासाठी इथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला नेक कट करायचा आहे. त्यासाठी इथे मी 3 बाय 3 इंचाचा असा स्क्वेअर तयार केलेला आहे. आपल्याला इथे राऊंड शेप नेक तयार करायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने राऊंड शेप कट करायचा आहे आणि त्यावर आपल्याला स्ट्रीप अटॅच करायची आहे. अशा पद्धतीने मी 1 इंच वेडची अशी स्ट्रीप कट करून घेतलेली आहे, क्रॉस पट्टी. ही क्रॉस पट्टी आपल्याला नेकवर अटॅच करायची आहे. अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला स्टिच करत जायचं आहे. पट्टीलाही ओढायचं नाही आणि बॅक पार्टला सुद्धा ओढायचं नाही. आपल्याला व्यवस्थित असं हलक्या हाताने स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर त्यावर आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत पूर्ण राऊंडमध्ये, व्यवस्थित अशी फिनिशिंग येण्यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून स्टिच करायचं आहे. अशा प्रकारे आपलं इथे बॅक नेकसुद्धा तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि बॅक पार्टवर तो ठेवून आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला स्लीव्ज घ्यायचे आहेत आणि स्लीव्जच्या खालच्या साईडला डबल फोल्ड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहे. त्यासाठी आपण सेंटरपासून म्हणजेच शोल्डरपासून स्लीव अटॅच करायला सुरुवात करणार आहोत.
त्यानंतर आपल्याला राहिलेली स्लीव सेंटरमधून दुसऱ्या साईडने सुद्धा अटॅच करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडच्या स्लीव्ज अटॅच करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला खालचा जो घेर आहे तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपलं पूर्ण घेरला डबल फोल्ड करून झालेला आहे. आता आपल्याला ड्रेससाठी बंद तयार करायचे आहेत. आपण जशी लटकनसाठी दोरी बनवतो त्याच प्रकारची इथे मी दोरी बनवून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला ती राईट साईडला पलटवून घ्यायची आहे. तर आता शेवटी आपल्याला ड्रेसला फिटिंग करायची आहे. त्यासाठी स्लीव्सपासून आपण इथे फिटिंगला सुरुवात करत आहोत. ते शेवटपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कमरेपर्यंत आपल्याला मार्किंग प्रमाणे स्टिच करायचं आहे आणि कमरेच्या खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर स्टिच करायचं आहे आणि कमरेच्या साईडला आपल्याला जे आपण बंद तयार केले होते ते सुद्धा इथे ठेवायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडची फिटिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे दुसऱ्या साईडची फिटिंग करायची आहे. ती सुद्धा सेम आधीसारखीच करायची आहे. हा ड्रेस बनवायलाही खूप सोपा आहे आणि खूप कमी कपड्यामध्ये तयार होतो. अम्ब्रेला ड्रेससाठी आपल्याला जास्त कपडा लागतो, यासाठी खूप कमी कपडा लागतो. तुम्हीही नक्कीच ट्राय करा. ह्याचबरोबर आपला हा ड्रेस बनवून तयार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.
आणि हे आहे ड्रेसचं फायनल लुक.